काहीतरी टू 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 आवाज येतोय. तेच बघतायत जुगल आणि भाऊ. काहीतरी वाटतं गाडीमध्ये नोझलचा प्रॉब्लेम झाला. ट्रॅफिक होते. आम्ही पण ट्रॅफिक म्हणा आता आपल्याला तिथून इथे यायला ना जवळजवळ पाऊण तास लागला. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवतो. हे बघा लाईन बघा, ट्रॅफिक बघा काय लागलं. ही पूर्ण लाईन पूर्ण कंटिन्यू स्टँडपर्यंत. हा सिंगल लेन रोड आहे ना. ज्या प्रेशरने भरतो त्या प्रेशरने इंजिनला जात नाही. इंजिनला 1.8च्या प्रेशरने जातो. आपण भरतो 200च्या प्रेशर. हां तो डायरेक्ट गॅस खेचून घेतो आतमध्ये. आता तुम्ही बघा मी आहे ना, मी गाडीतून उतरलो आणि आहे ना हे एस टीवाल्याने ना पूर्ण दाबून ठेवले. आर्टिकावाला मध्ये घुसलेला तरी काका काय जात नव्हते. काका फुल फॉर्ममध्ये आहेत. अरे भावा एक देशील काय नाही होणार भावा. एक प्लीज इकडे भावा, एक भावा एक दे इकडे दे. तुला व्हिडिओ मध्ये येतो, युट्यूबला टाकतो तुला भावा. आता एक नारळ भेटला आपल्याला रोहित. थँक्यू भावा. चालेल तुला युट्यूबला टाकतो. थँक्यू थँक्यू. तर गुड मॉर्निंग, नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा आजचा व्लॉग आहे स्पेशल ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. थंबनेल बघून समजलं असेल की कुठे जातो आहे. आपण जातो आहे महाडला. तर आता सकाळचे वाजलेत 5. मी आलो इकडे कोळीवाड्याच्या इकडे, म्हणजे आपल्या 2 सावंत ब्रदर्सला घ्यायला. त्यांना पिक करून मग प्रशांतला पिक करायची नाही, मग निघायचा. पुढची ट्रॅव्हलिंग जर्नी कशी काय असेल ना तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. हे सकाळी थोडा 1-2 मिनटाचा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल, कारण की सकाळी थोडे कष्ट असतात सर्वांना उठवायचे, मग परत घेऊन जायचं, त्यामुळे थोडा टाईम लागतो. नंतरला जे असेल ना अस्सल जर्नी ती सर्व आल्यावरती ट्रॅव्हलिंग मुंबई टू महाड सर्व तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. चला. माझ्या वासरा एवढा टाइम लागतो. जुगल आणि आमचे सुपुत्र श्रीमान कुठे गेले? श्रीमान प्रशांत दादा तिथे घरी, त्याला तिकडनं पिक करायचे. कुठे आहे तो? अर्धा तासात तो आला. अजून अर्धा तासात नाही. यावेळी लवकर आले. यावेळी टायमावर तुला इकडे घ्यायला आलो म्हणून. इकडे घ्यायला आलो म्हणून गेल्या लोकांना 2 तास थांबवलं. हॅलो, आता आलाय सेट. आता आलेत दोघं पण. हा बघ समोरच आहे. मुच्छी वाढवून आले भाई. किधर प्रशांत को उधर से चल आलो तिकडे येतो आता. आले चलो भाई चलो. आणि परत ह्यानी पण अर्धा तास थांबवून आता आलेला आहे. आमच्या महानगरपालिका आहे बाग तुझ्यासाठी काय आणलंय. काय सकाळ सकाळ काय ॲपल बाय. आपला जेव्हा निघतो तेव्हा काय ना काय घेऊनच येतो. बघूया काय सीन आहे. अरे वेफर घेऊन आलाय बघा. वेफर वगैरे घेऊन आलाय भाऊ आपला. ठीक आहे चला आता निघूया. इथून ईस्टला तो प्रशांतला पिकअप करतो, तिकडनं मग ट्रॅव्हलला चालू करतो. तर आम्ही आत्ता सगळेजण आलो आणि आता सगळेजण निघालो. याच्यामध्ये इच्छा आमच्या जेरीची पण होती यायची, पण त्याला शक्य नाही झाला जरा बिचाऱ्याला. आणि त्याला ऍडजस्टमेंट पाहिजे. तुला ऍडजस्ट करू. डिक्कीमध्ये भरून त्याला घेऊन जाणार होतो, पण नंतर कॅन्सल केला. गोणी नाही भेटली त्या हाईटची. आता आम्ही लोकच निघालो. आणि हा आहे आपला वाशीचा ब्रिज. सकाळ निघालं म्हणून खूप काळोख भेटलं, पण सकाळी निघणं गरजेचं होतं, कारण की ना ट्रॅफिक अवॉइड करायची होती. म्हणून सकाळी आपण 5 वाजता निघालोय. आता पनवेलला पोचलो आपला CNG भरायला. पनवेलला CNG भरून मग पुढे बघूया, नाश्ता वगैरे काहीतरी करून मग पुढे निघूया. आता तर वाजलेत 6:30 वाजलेत, तरी एवढा काळोख आहे. आणि आपण आता CNG वगैरे भरून आपल्याला जायच्या आधी इथे खायला लागतो. आपण आलोय आता दत्ता स्नॅकला. तुम्ही बघताय आमचा गाडी आता इथे पार्क केले. थोडं पेटपूजा वगैरे सर्व करून घेऊया आणि निघूया पुढे. दाखवतो काय काय नाश्ता करणार आहे ते. मिसळ खाता तर्री मारायची, कारण की आमच्या सावांची सवय आहे. एक मिसळ 6 वेळा खातो, पूर्ण वसूल करून टाकतो. तर्री मारून 6 प्लेट करून टाकतो. सावकाश सोने आहे. तर आता आपण खाऊन वगैरे निघालोय परत दत्ता स्नॅक्सच्या इकडनं पनवेलमधून. नमस्कार करतो. नमस्कारला आता दाखवणार आपण चमत्कार. आता आपण आलो आपल्या कोकणातल्या रोडवरती. मुंबई गोवा हायवे
गाडीमधून काहीतरी टू 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 आवाज येतोय. तेच बघतायत जुगल आणि भाऊ. काहीतरी वाटतं गाडीमध्ये नोझलचा प्रॉब्लेम झाला. काहीतरी आवाज येतोय. इथे आम्ही लोक आता थांबलो आहे. मध्येच रोडवरती गाडी बंद पडली आहे. हे चालू आहे. काय करतात बघू. काय काम आहे ते. तरी काम आहे. गरम जाम झाली आहे गाडी. आणि आपलं गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आम्ही जरा थांबलेलो आहोत. म्हणजे तांत्रिक बिघाड म्हणजे CNGचा आवाज येतो ते जरा चेक करतो. टू आवाज कसला येतो ते. हां काहीतरी टू टू आवाज येतोय. तर बघूया काय आहे ते. काय सीन आहे बघूया. ऑइल बिल सगळा चेक केला जातो. आता आपलं इंजन तर पुढे थांबलो आम्ही लोक. इंजन गेट ऑइलचा थोडा गरम झाला कारण गाडीमध्ये आग बसली. आता आपल्या गाडीचा काय फॉल्ट होते ते भेटलेले आणि आम्ही परत एकदा लागलोय रस्त्याने आपल्याला जायला. कोकणातला आपला ड्रायव्हर आणि आमचा देखना ड्रायव्हर रोहित मोरे उर्फ त्याला गोट्याच्या नावाने ओळखला जातो. सांतारून नगरीमध्ये खूप फेमस आमचा हा रोहित मोरे. आता आपण पोचलो तर अर्नाळा अभयारण्य तिकडचा हा रोड आहे. आपण मुंबई सोडली आणि कोकणाच्या दिशेने वाटचाल चालू झाली आपली. काय घेऊन जातो नक्की. लय मोठं आहे जे पण आहे ते. आणि नेहमीप्रमाणे हे दोघं सावंत ब्रदर्स झोपले ट्रॅव्हलिंगमध्ये. सारखे झोपत असतात पण त्यामागे पण कारण आहे कारण की रात्री लोक जागे होते म्हणून झोपले आता. आणि हा आता तुम्ही बघता हा बाहेरचा रोड पूर्ण मस्त. आता आपण आहे पेण साईडला. बाहेर ते रोडाने खूप चांगले आहेत आणि कोकणातले रस्ते ॲक्च्युअलमध्ये आता चांगले झालेलेच आहेत. मध्ये मध्ये काय काय पॅच खराब येतात ते तुम्हाला पुढे बघायला भेटतील. पण हा असा पूर्ण प्रॉपर हायवे असा तयार झाला खालून सर्व्हिस रोड आणि आपण मेन हायवेने जातो आहे ते. आणि पुढे हा आला आपला वडखलचा ब्रिज. वडखलचा ब्रिज झाल्यापासून ट्रॅफिक तर आपल्याला काय भेटत नाही आणि मस्त सुसाट एकदम गाडी जाते वडखलच्या ब्रिजवरून. आणि जरा पुढे आलो ना आपण तर बघा हे बघा बाबा बाहेर झाडांना पाणी घालतात. त्यांचं घर आता हायवे लागतच आलं आहे पूर्ण कारण की रस्ता एक्सपांड झाला आहे पूर्ण. आणि पुढे ना वडखलच्या पुढे माणगावपर्यंत आपल्याला असे ना सिंगल लेनचे रस्ते बघायला भेटतात कारण की ना डायव्हर्जनचं काम चालू आहे इकडे म्हणून आपल्याला असं बघायला भेटतो की सिंगल लेनचे रस्ते होतात. आता हा बघा पुढे हा परत हायवे आला. ह्याच्या पुढे परत आता आला आहे तो हा सिंगल लेन रस्ता कारण की डायव्हर्जनमुळे थोडा ट्रॅफिक होते. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही. आपण थोडा पुढे आलो आहे रोहाच्या इकडे आणि इथे थोडं पाणी वगैरे सर्व घ्यायला थांबलं आणि आपल्या गाडीचं चेकिंग. आता रोहितची गाडी चालवून झाली की चालवणार आहे अजून. बघूया आता गावापर्यंत पूर्ण महाडपर्यंत रोहितच चालवणार आहे गाडी. थोडा पाणी वगैरे घेतला सर्व चेक वगैरे केला आणि आता इथून परत आपण निघूया पुढे. थोडा गाडीमध्ये कसा CNGचा थोडा आवाज येतो टूक टूक. आता बघूया काय माहीत नाही पण आपण घेऊन जातो. थोडा चेक वगैरे केला. आतापर्यंत आपल्याला रोड आहे ना एकदम मस्त भेटला आहे. थोडा डायव्हर्जन वगैरे होते पण त्याचा काय एवढा इश्यू नाही झाला. सर्व प्रॉपर भेटला आहे. आता इथून मग पुढे आपल्याला निघायचं आपण महाडच्या दिशेने. तर बाहेर आलो ना मुंबईच्या एकदम मोकळा श्वास घ्यायला भेटतो. हवा बिवा एक नंबर. थंडी एवढी नाही थोडीफार आहे थंडी. मजा येते पण. ते बघा आपली कोकण रेल्वे जाते. तिच्या आधी आपल्याला पोचायचं आहे. ही सकाळची आपली कितीची 7ची आहे. 7ची दादरवरून सुटते ती. त्याच्या आधी आपण पोचूया गावाला. चला. आमच्या मामाची गँग चालली म्हणजे आमचा जेरी दातवकर त्याला घेऊन आलो पण त्याची गँग पाठवलं आणि त्या गँगसोबत आमच्या गाडीचे पण वांदे करून ठेवले नाही त्यांनी. सध्या बघताय सारखं आम्ही गाडीचं काम करतो आहे. बघूया आता कधीपर्यंत पोचतो आहे आपण महाडला. ट्रायचं करतो आहे फटाफट पोचायचा. मोठ्या मेकॅनिकला फोन केला जॉयला. हा गाडी चालू आहे. अरे पेट्रोल यूज होतोय पेट्रोल. खूप वेळाच्या काबाड कष्टानंतरला आहे ना आम्हाला तो CNGचा काम करणारा भेटला आहे कोलाडला. आम्ही लोक आता कोलाडला आहे. तर हा भाऊ आपला काम करून देणार आहे. समोर बघता हायवे. आणि ना सकाळी गाडी बंद पडण्याचं पण एक कारण आहे. सकाळी आम्हाला जेरीचा फोन आला 4 वाजता. त्याला पण यायचा होता पण आमच्याकडे ना त्यासाठी जागा नव्हती कारण की आपली गाडी फक्त 4 सीटर आहे. तर त्याचीच काहीतरी कृपा आमची गाडी सारखी बंद पडते. तर खूप जणांना व्हिडिओ कॉल केले. 4-5 गॅरेजवरती थांबवलं पण काम नाही बनलं. पण आता इथे आलो गॅरेजवरती बघूया काम बनतो का. जेरीनी फूक मारला गाडीवर. जेरीनी फूक मारला गाडीवरती आमचं कामच नाही होऊ शकत आहे.
आता बघूया होतं आहे काय. म्हणजे गाडी तशी पूर्ण प्रॉपर आहे, फक्त एकच होतं की पेट्रोलवरून CNG वरती कन्वर्ट नाही होतं. तेच आता बघूया नेमका काय प्रॉब्लेम आहे. आणि आमचं इथे चालू आहे गाडीचं काम आणि त्यात आमचा जयू बघा झोपल्या बघा कुठे. हा बघा कुठे त्या गॅरेजमध्ये आला मी दाखवतो, फ्लॅश चालू करून दाखवतो. हा बघा इथे झोपलाय जयू. त्याला जिकडे जागा भेटते तिकडे जाऊन झोपतोय. त्याला त्या गॅरेजवाल्याच्या विचारला नाही काय नाही, आतमध्ये घुसलाय आणि जाऊन झोपलाय एकदम. तुम्हाला त्याचा चेहरा बघू शकता तुम्ही, मासूमचा चेहरा बघा बघा झोपल्या बघा. किती झोप आहे बघताय त्याला, कडक झोप आले. भावाने आपल्याला गाडी चालू करून दिले खूप कष्टाने. बंद कर गाडी, बंद कर. थँक्यू सो मच. आणि जेवढी तारीफ केली तेवढी रिटर्न, कारण की जिकडे होतं तिकडेच आम्ही परत आलो. ते थोडे परत मानगावला जायला लागेल आपल्याला. तिथे जाऊन थोडी अजून झाले ऑलमोस्ट रिपेअर. तिकडे जाऊन थोडी अजून पुढे जाऊन अजून थोडी रिपेअर करावी लागेल. तर भेटूया आपण डायरेक्ट मानगावामध्ये. आता इथून कोलाडवरून परत मानगाव, तिथे थोडं थांबावं लागेल. तिथून मग आपण महाडला पुढे निघणार. तर थोडे स्टॉप आहेत व्हिडिओमध्ये, पण व्हिडिओसोबत कंटिन्यू बनून राहा. आता आम्ही परत निघालो मानगावच्या दिशेने. तिकडे काय काम झालं नाही गाडीचं आपलं, मानगावला जाऊन काम होईल. आणि आता कुठे ट्रॅफिक वगैरे भेटली ना, तुम्ही रोड बघता एकदम मस्त सरळ सरळ जातो आहे आम्ही लोक. आणि आता पोचलो आहे कुठे माहिती आहे, इंदापूरला पोचलो आहे. इंदापूरला थोडी ट्रॅफिक लागली आम्हाला आणि थोडा वेट करतो आहे. बाजूच्या गाडीमध्ये आपलं काय हे आपल्या गोप्रो बघून खुश झालेत. हात दाखवला त्यांनी, गोप्रो आवडला वाटतं भाऊंना. आणि परत हा माझा फेवरेट रोड, म्हणजे हा रोडवरती खूप मजा येते. मी एव्हरी व्हिडिओमध्ये बोलतो, मानगावच्या आधी जो रोड आहे ना हा सिंगलवाला, लहानपणापासून आवडतो. फक्त एवढे डांबरी रस्ता आहे, ना खड्डे आहे ना काय, दोन्ही साईडला झाडं. फक्त ट्रॅव्हल करायला मजा येते ह्या रोडवरून. आणि त्यानंतरला पुढे लागले आपल्याला ही ट्रॅफिक मानगावपर्यंत. आता ही थोडी ट्रॅफिक सहन करावीच लागणार आपल्याला मानगावला पोहोचेपर्यंत. खूप लाईन लागली, एकदम लांबच्या लांब लाईन लागली. आणि परत आता आपण आलो आहे कुठे माहिती आहे, मानगावमध्ये. हा आपल्या मानगावचा रोड. आणि इथे परत आपली गाडी थांबले. आता इथे फायनल काम होईल आपल्या गाडीचा. त्यानंतरला मग आपण डायरेक्ट महाडमध्ये घुसूया. इथे परत काम चालू झालं आहे. आणि हा आपला जय झोपला. आणि इथे ना फुल ट्रॅफिक आहे, फुल जाम आहे ट्रॅफिक. म्हणजे महाड बोलतो सॉरी, मानगाव स्टँड आहे ना तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. कारण की माहिती असेल तर इकडे हा सिंगल लेन रोड आहे, म्हणून एवढी ट्रॅफिक होते. आम्ही पण त्या ट्रॅफिक म्हणून आता आपल्याला तिथून इथे यायला ना जवळजवळ पाऊण तास लागला. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही ट्रॅफिक दाखवतो, हे बघा लाईन बघा, ट्रॅफिक बघा काय लागलं. ही पूर्ण लाईन पूर्ण कंटिन्यू स्टँडपर्यंत. हा सिंगल लेन रोड आहे ना, हे आणि ते एंडिंगपर्यंत बघा अशी ट्रॅफिक लागली इकडे पूर्ण. आणि वाजले आता 12 वाजायला आले. आम्ही सकाळी 5 वाजता निघालो आहे, पण 12 वाजले तरी इकडेच आहे. आणि आपल्यासोबत असं होतच असतो, टायमावर कधी पोचत नाही आपण. आता इकडे काम करून झालं की मग पुढे आपण भेटूया. ज्या प्रेशरने भरतो त्या प्रेशरने इंजिनला जात नाही. इंजिनला 1.8च्या प्रेशरने जातो. आपण भरतो 200च्या प्रेशर. हां, तो डायरेक्ट गॅस खेचून घेतो आतमध्ये. त्यामुळे तो त्याला जरी बारीक सारी होल फाटला ना, क्रॅक केला तरी तो काही बाहेर जात नाही गॅस. ओके ओके ओके, काही नाही प्रॉब्लेम. आता हसू शकतो, आता स्माईल करू शकतो. कारण की आता ॲक्च्युअलमध्ये आमचा प्रॉब्लेम झाला आहे सॉल्व. आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी करतो आता सुरुवात. आणि जर तुम्ही मानगावमध्ये येत असाल किंवा पुढे जात असाल आणि तुमचा काय प्रॉब्लेम झाला असेल ना, तर बघा आपला मानगाव जो रेल्वे स्टँड आहे ना त्याच्या अपोजिटलाच आहे. बघा हा शॉप आहे. शॉपचा ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो, झूम करून बघा पाहिजे तर. निलेश पाते कॉम्प्लेक्स, होडा शोरूम समोर, मुंबई गोवा हायवेवरती, तालुका मानगाव. द CNG स्टोअर असं नाव आहे. मानगाव रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडलाच आहे. तर येऊन इथे विजिट करा आणि तुमचं जर काम असेल तर करून घ्यायचं. आता तुम्ही बघा, मी आहे ना, मी गाडीतून उतरलो आणि आहे ना हे ST वाल्याने ना पूर्ण दाबून ठेवले. आर्टिगावाला मध्ये घुसलेला, तरी काका काय जात नव्हते, काका फुल फॉर्ममध्ये आहेत. आता तसा तो गेला ना, त्यानंतरला मग ST निघाले. आणि बघते ना पूर्ण ट्रॅफिक आहे, जबरदस्त वाली ट्रॅफिक लागले मानगावला. अजून आम्ही लोक स्टँडपर्यंत पण नाही पोचलो. आणि डबल गाड्या टाकतात आहेत ना, म्हणून पूर्ण ट्रॅफिक झाले. तर मी फक्त दाखवायला खाली खास उतरलेलो की ST वाल्याने तिकडे दाबलेली. आता मी तिकडनं आता परत जातो आहे.
अति महत्त्वाचं काम करून आम्ही लोक निघालो. एका गावामध्ये थांबलेलो, काय त्या वाडीचं मला नाव नाही माहीत, माणगावमध्ये आतमध्ये आलेलो. तिथे एक काम होता सावंतचा, तो केला आणि इथून परत आम्ही माडला निघालो. म्हणजे खूप स्टॉप झाले आमचे, खूप वेळा थांबून निघालो आणि ऊन बघा वर आलाय. हालत झाले माणगावला पोहोचतेपर्यंत, हालत म्हणजे मजा येते, अशी हालत नाही आली. अरे भावा एक दे शिल्लक काय नाही होणार भावा, एक प्लीज इकडे भावा, एक भावा एक दे, इकडे दे. तुला व्हिडिओ मध्ये येतो, युट्यूबला टाकतो तुला भावा. आता एक नारळ भेटला आपल्याला, रोहितची कृपा, एक नारळ डिटॉक्स. थँक्यू भावा, थँक्यू भावा. चालेल चालेल, तुला युट्यूबला टाकतो. थँक्यू भावा. बघा नारळ, नारळ बोलतोय एक दे एक नंबर नारळ भेटला आपल्याला, रोहित भाऊची कृपा. आता आपण आपल्या रोहित भाऊच्या गावी पोहोचलो, नडगावला. बघताय तुम्ही, आता भावाची रॉयल एंट्री झाले नडगावमध्ये, महाडमध्ये जिथे आपल्याला पोहोचायचं तिकडे आपण पोहोचलो त्या स्पॉटला आता. आणि अशा प्रकारे आपण आहे ना रोहितच्या गावी पोहोचलेलो आहे. त्याचं गाव ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ही होती आतापर्यंतची ट्रॅव्हलिंग व्हिडिओ. आता ही व्हिडिओ इकडे स्टॉप करतो, घरी जातो, फ्रेश होतो, गोप्रो आणि फोन चार्ज करतो आणि त्यानंतरला मग सेकंड व्लॉगला सुरुवात करतो, जो तुम्ही पुढे बघाल उद्या किंवा परवा. तर आतापर्यंत ही व्हिडिओला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन आला असेल तर. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.